अपन क्या जिंदगी में बेकरी नहीं डालते, ऐसेच बटर पाव खारी बटर बोंबोलते गावोगाव फिरने वाले आणि इज भाडे के घर में मरने वाले. सरपण पाहात कपाळावर आठ्या वाढवत लियाकत स्वतःशी पुटपुटत होता. 2 वर्ष झाली होती भट्टी टाकून, पण अजूनही खारी बटरच्या पलीकडे त्याला जाता येत नव्हतं. आजूबाजूने बोरिवलीच्या फास्ट लोकलमध्ये उभ्या असल्यागत दाटीवाटीने इमारती उभ्या होत्या. त्यांच्याबरोबर लेडीज डब्यामध्ये चुकून चढलेल्या केसाळ पुरुषागत एक झाड एकटंच कोपऱ्यात उभं होतं. बिचारं अतिव संकोचाने वाकडं तिकडं झाले की काय असं एखाद्याला वाटावं. फ्लायओव्हर खाली अंधाराचा गजबजाट होता. त्यात विविध कर्कश आवाजांचा कल्लोळ बिल्लोळ होता. मधूनच भरपूर धूळ उडायची. त्याला तर कधी एकदा तिथून निघतोय असं झालं होतं, पण ऑर्डरचा पिझ्झा तयार झाल्याशिवाय तिकडून निघता येणं त्याला शक्य नव्हतं. भाद्रपद लक्के हप्ता होया तो अभी, अजून कायकू बरसताय रे बाबा, जा तो पिचारी, असं तो पावसाला म्हणाला. आभाळ आषाढी असल्यासारखं मिठ्ठ काळं होतं. पाऊस कोणत्याही क्षणी कोसळतो की काय अशी अवस्था होती. हॅलो दिदे. हॅलो, हां बोल रे. हां हॅलो. हां बोल की. हां काय नाही, आज जेवायला नाही आहे मी. हां जेवायला नाही आहेस का? हो नाही आहे जेवायला. मग आईला सांगू का जेवायला नाही आहेस ते? हां सांग आईला मी नाही आहे जेवायला. चालेल, सांगते तू जेवायला नाही आहेस ते. हां सांग मी जेवायला नाही आहे. झोपायला पण मित्राकडे जातोय. हां चालेल. चल ठेवू का? हां चालतंय. मग जेवण नको करू दे ना तुझं? आता तेच तर बोललो ना. काय? अगं तेच तर बोललो ना, जेवायला नाही. येडी आहे का तू जरा? चिडतो कशाला? कन्फर्म केलं मी फक्त. नाही आहेस ना जेवायला? ठेव फोन असं म्हणून त्याने फोन स्वतः चिडून कट केला. सारस्वत बँक प्रस्तुत लोकसत्ता अभिजात लीड फेस्ट, सहप्रायोजक केसरी टूर्स आणि या कार्यक्रमाला सहाय्य लाभलंय कौटिल्य मल्टी क्रिएशन्स आणि CFS यांचं. हा कार्यक्रम पावर्ड बाय आहे कालनिर्णय. यानंतरचं आपलं सेशन आहे तरुण कथाकारांचं अभिवाचन. वसीम बारी आणि सुजय जाधव आपल्याकडे उपस्थित आहेत. मी या दोन्ही मान्यवरांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते आणि पुढची सूत्र लोकसत्ताचे प्रतिनिधी पंकज भोसले यांच्याकडे सुपूर्त करते. नमस्कार. ह्या दोन्ही कथाकारांच्या कथा तुम्ही वाचल्या असतील किंवा कदाचित कथा बिलकुल माहिती नसतील. दीपावलीमध्ये आत्ता यावर्षी सुजयची कथा आहे आणि इतर कथा ह्याच्या वसीम बारी मणेरच्या कथा बऱ्याच ह्यावर्षी दिवाळी अंकांमध्ये आहेत. भासच्या दिवाळी अंकात यावर्षी तुम्हाला वाचायला मिळतील आणि मोस्टली लोकप्रिय दिवाळी अंकामध्ये वसीम बारी आलेला नाही आहे. पण माझी त्याची एक छोटीशी आठवण आहे. 2014 किंवा 2015 साली माझ्या 5 किंवा 6 कथा हे झाल्या होत्या, निवडल्या गेल्या होत्या दिवाळी अंकांनी आणि त्यातली एकच कथा फक्त प्रसिद्ध झाली आणि त्यातल्या 4 ज्या स्वीकारल्या गेल्या आणि प्रकाशित झाल्या नाहीत त्यातली एक इतकी होती की त्या संपादकांनी मला सांगितलं होतं चित्र काढायला गेलेलं आहे त्यामुळे तुझी कथा प्रकाशित होणारच आहे आणि त्याऐवजी वसीम बारी मणेरची कथा प्रकाशित झाली आणि ती प्रकाशित झाल्यानंतर माझी तणतण खूपच होती कारण ऑलरेडी 5 कथा स्वीकारल्या गेल्या आणि प्रकाशित फक्त एकच झालेली आहे. तर आपल्याला काय म्हणजे हे बरोबर नाही आहे. त्यांनी चित्र काढायला दिलं होतं आणि माझा सहकारी आहे लोकसत्तेमधला अभिजित तांबणे म्हणून, त्यांनी येऊन मला नेमका तोच अंक विकत घेऊन आले आणि अरे ही कथा वाचलीस का, खूप सुंदर आहे. आणि ती वसीम बारी मणेरची कथा होती आणि मी रागावलं की मुद्दामून हे करताय का तुम्ही माझ्याबरोबर की ही कथाच बरोबर मला वाचायला दाखवत आहेत. म्हणाला ही वाच भारी कथा आहे. तुम्ही म्हटलं माझी कथा काढली आणि ही कथा लागली. तर ते म्हणाले बरं झालं तुझ्या कथापेक्षा भारी कथा आहे. तर मी म्हणून कुतूहल म्हणून ही कथा वाचायला घेतली. ती ऑपरेशन नावाची कथा होती आणि अगदी थोडंसं सांगतो त्याच्या कथेबद्दल की ती कथा एक वैद्यकीय पशुवैद्यकीय याच्यातून त्यांनी तो पोरगा आलेला आहे, बाहेर पडलेला आहे परीक्षा देऊन आणि एका बैलाच्या वृषणाचं ऑपरेशन त्याला करावं लागतं आहे. त्या अख्ख्या गावकी त्यांनी उभी केली त्या कथेमध्ये. ती कथा वाचून मी त्याला फोन केला. ती आमची पहिली ओळख आणि गेली 10 वर्ष आम्ही बोलतोय, कथांबद्दल बोलतोय. त्याच्या कथा मी दरवर्षी आवर्जून मिळवून वाचतो कुठे तो जिथे छापतो तिथे. तर तो आहे चित्रकार आहे, लेखक तर आहे, चित्रपट दिग्दर्शक म्हणून पण त्यांनी काम
काम केलेलं आहे आणि अनेक माहितीपट आणि शैक्षणिक पटांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्याच्यासोबत त्याचा झुंकुळा हा कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे, जो त्याच्याच प्रकाशन संस्थेने केलेला आहे, दवा ते दक्कन नावाची ती प्रकाशन संस्था. आणि त्याचसोबत तो लहान मुलाची अनेक पुस्तकं, लहान मुलांसाठी तो खूप छान पुस्तकं काढतो, खूप छान चित्र हे करतो. तर त्याच्यासोबत आता तो FTIमध्ये तो सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करतो. त्याच्या एका पुस्तकाला, लहान मुलांच्या पुस्तकांचा एक संचय, त्याला राज्य पुरस्कार मिळालेला होता. आणि ह्या सेशनसाठी त्यांनी त्याची खारी नावाची एक कथा वाचायला आणलेली आहे. त्याचसोबत दुसरा जो आहे आपला हा तो तुम्ही खूप माहितीही असेल आणि कदाचित तुम्हाला त्याच्या सुजय जाधव जो आहे तो सुजय जिब्रिश या नावाने तो रॅपर आहे. आणि त्याचं गाणं प्रत्येकाने इथे असलेल्यांनी भाडीपा बघणारे लोक आहेत. आणि त्याचं गाणं जे आहे ते माझ्याशी नीट बोलायचं नावाचं गाणं, त्याला 50 लाख व्ह्यूज वगैरे आहेत. तुम्ही आता गुगल करून केल्यानंतर बघा. म्हणजे त्या गाण्यामध्ये तोही तुम्हाला परफॉर्म करताना दिसेल. आणि तो नाटककार म्हणून त्यांनी बरेच वर्ष प्रायोगिक नाटकं भरपूर केलेली आहेत पुण्यामध्ये. आणि आता त्याचं गीतलेखन, कथालेखन असं सगळं सुरू आहे. ह्या सदरासाठी त्यांनी जिब्रिश कथा, त्याचा जो एक कथासंग्रह नवीन आलेला आहे, त्यातल्या कुठली वाचू ह्याच्याबाबत तोही अजूनही ठाम नाही आहे. पण त्यामुळे तो त्याची बेस्ट कथा वाचेल. तर एक पहिली कथा वसीम बारी वाचेल, त्यानंतर सुजय वाचेल. धन्यवाद. अजून पहाटेचा ओलावा हवेत होता तोच लियाकतनं MAT काढली आणि त्यावर खारीचं खोकं चढवलं. सगळीकडे अंधार होता, पण आकाशाला हलकी निळाई फुटू लागली होती. गावाबाहेरच्या तुरळक वस्तीमध्ये एक छोटंसं घर भाड्यानं घेऊन लियाकतनं पाव बटर खारीत भाजायची भट्टी टाकली होती. कालच्या पावसानं जमिनीवर सगळा चिखल झाला होता. लियाकतनं MAT अंगणात आणली, मधल्या स्टँडला लावली. गाडी शेजारी उभा राहून तो सरपणाकडे पाहू लागला. पावसामुळं आधीच ओलं असलेलं सरपण आणखी ओलं होऊन बुरशी धरू लागलं होतं. आपण क्या जिंदगी में बेकरी नहीं डालते, ऐसेच बटर पाव खारी बटर बोंबोलते गावोगाव फिरने वाले आणि इज भाडे के घर में मरने वाले. सरपण पाहत कपाळावर आठ्या वाढवत लियाकत स्वतःशी पुटपुटत होता. 2 वर्ष झाली होती भट्टी टाकून, पण अजूनही खारी बटरच्या पलीकडे त्याला जाता येत नव्हतं. काही ना काही घरगुती अडचण येई आणि पैसा खर्च होऊन जाई. यावर्षी घरगुती काही अडचण आली नाही तर पावसानं कहर केला. प्रत्येक दिवस ओलसर, राखाडी आणि उजेड नसलेला धोधो पाऊस घेऊन येई आणि मावळून जाई. सूर्य कित्येक दिवस झाले दिसलाच नव्हता. अभी तुम्हारे देखने से वो क्या जलन सुकने वाला है क्या? जुलेखानं रस्सी खोक्यावरून घेऊन खारीचा माल गाडीवर नीट चढवला. खा के जाओ बोलती तो सुनते नाही ना. लियाकत काही बोलला नाही. त्यानं जुलेखाकडे बघायचं टाळलं. घर में एक दाना नहीं ना तभी खा के जाओ बोलते. अभी मैंने हाँ बोला तो इन्हें आट्टा मांगने जाएंगी बाजू में. क्या अच्छा दिसता क्या वो रोज रोज? लियाकत मनात विचार करू लागला. 40कडे झुकलेल्या लियाकतचे केस वयापेक्षा जास्त पांढरे झाले होते. जुलेखा जबरदस्ती त्यांना मेहंदी लावे, त्यामुळे लियाकतच्या काळ्या पांढऱ्या केसांना एक लालसर झालर आली होती. लियाकतनं बघितलं की जुलेखाचं बांधून झालंय. त्यानं एकवार घड्याळ बघितलं आणि गाडीवर बसला. बारीक शरीरयष्टीचा लियाकत खारीची पोती लादल्यावर MATवर आणखीच बारीक दिसत होता. आता हो, लियाकत म्हणाला आणि त्यानं गाडीला किक मारली. MATनं गावाबाहेरची वस्ती सोडली आणि सातारचा रस्ता धरला. आता 20 किलोमीटर सलग रस्ता. त्यामुळं लियाकतला विचार करायला भरपूर वेळ होता. त्यानं एक सलग वेग धरला आणि विचारात बुडाला. पावसानं सगळाच वांधा केला होता. सलग पडल्या पावसामुळं त्याचं सगळं सरपण ओलं झालं होतं. तयार करून ठेवलेले बटर आणि पाव पडून होते. गावोगाव फिरून पाव बटर विकणारी 1-2 पोरं त्याच्याकडून माल नेत. त्यांच्या जोरावर लियाकतनं माल तयार करून ठेवलेला, पण पावसामुळं ते 3-4 दिवस आलेच नव्हते. सगळा माल तसाच पडून होता. नेहमीच्या दुकानदारांना माल टाकून झालेला, त्यामुळं तिथं आणखी किती माल टाकणार? पैसे मात्र अजून कुणाचेच आले नव्हते. सगळेजण पावसाचं कारण पुढे करत होते आणि माल परत नाही म्हणत होते.
दोन्ही गोष्टीत तोटा लियाकतचाच होता. म्हणूनच आज सातारला जाऊन माल विकू असं त्यानं ठरवलं. बेकरी टाकण्याचं स्वप्न लियाकत बरेच वर्षे मनात धरून होतं. अशी लांबची फेरी असली की तो आपल्या मनाचा कोपरा उघडी आणि बेकरीचा विचार करी. तालुक्याच्या गावात एका मोक्याची जागा घ्यावी, तिथं एक छानशी बेकरी टाकावी, पाव बटरबरोबर नान कटाई केकसुद्धा काचेच्या शोकेसमध्ये छान ठेवावेत, असं त्याचं मन सर्व दिशांना धावे. मग रंगांपासून ते काचपेट्यांच्या आकारापर्यंत सगळ्याच्या बारकाव्याचा तो मनसोक्त आस्वाद घेई. आज मात्र लियाकतचं मन त्याही विचारात रमत नव्हतं, कारण घरातला किराणा संपला होता. त्यामुळं आता सबंध रस्ताभर लियाकतच्या डोक्यात चालू होतं की भट्टी कशी सुरू करावी आणि नवीन माल सुरू करावा की नको करावा, पैशाच्या वसुलीचं काय करावं, असे गोंधळाचे विचार त्याच्या मनात चालू होते. साताऱ्यात MIDC रोडवर खारीची पोती लियाकतनं उघडली आणि रस्त्याकडेला तो दुकान लावून बसला. त्यानं एकवार आपल्या खारीच्या पोत्यांकडे बघितलं आणि मान वर केली. भाद्रपद लक्के हप्ता होया तो अभि, अजून कायकू बरसताय रे बाबा, जा तो पिचारी, असं तो पावसाला म्हणाला. आभाळ आषाढी असल्यासारखं मिठ्ठ काळं होतं. पाऊस कोणत्याही क्षणी कोसळतो की काय अशी अवस्था होती. सकाळी जुलेखा खाऊन जा म्हणत असताना तो तसाच निघाला, पण आता त्याला भूक लागू लागली होती. पेट में कावळे वरडणे लगे, लियाकत स्वतःशी म्हणाला आणि त्यानं समोर पाहिलं. रस्त्यापलीकडे साताऱ्यातली सुप्रसिद्ध जगतापांची पुरी भाजीची टपरी होती. काळ्या प्लास्टिकची ताडपत्री छताला लावून टपरी पावसासाठी तयार होती. मोरे आचारी मांडी घालून तेलकट कडाप्यावर पुऱ्या लाटत होते. भर्र करणारा मोठा स्टोव्ह कढईतलं तेल तापत ठेवत होता. मोरेनं कढईतला घाणा बघितला आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या झाऱ्यानं काढून बांबूच्या टोपल्यात टाकल्या. ते बघून जगताप ओरडला, गरम पुरी पाहिजेल का? गरम, एकदम गरम. नेहमी वर्दळीची असणारी टपरी आज मात्र मोकळीच होती. पाऊस कुणालाच बाहेर पडू देत नव्हता. एवढ्या मोठ्या टपरीत 2-3च माणसं पुरी भाजी खात होती. एका दोघांनी हात वर केले तसा जगताप पटापट पुरी वाढू लागला. पुरी वाढून होताच, शॅम्पल वाढू का गरम गरम म्हणत स्टीलचा जग घेऊन मध्ये मध्ये सॅम्पल घेऊन जगताप पुढे सरसावला. शॅम्पल पुरी, पुरी शॅम्पल करत जगताप नाश्ता करायला आलेल्या लोकांना पुरी भाजीचे जेवणच घाली. आत्ताही त्याचं तेच चालू होतं. हलकं पोट सुटलेला, निव्वळ काळ्या वर्णाचा 45 जगताप हालचाली लगबगीनं करी. 25 फूट बाय 10 फूट आकाराची त्याची टपरी एकटा सांभाळी. पाणी देण्यापासून ते पैसे घेण्यापर्यंत सगळं काम त्याचंच. मोरे आचारी एकदा कडाप्यावर बसले की उठत नसत. गिऱ्हाईक कमी असो की जास्त, जगतापाचा उत्साह तेवढाच असे. आज मात्र त्या उत्साहाला हलकीशी उदाशीची कड होती. हॉटेलात गिऱ्हाईक आलं तर रौनक हॉटेल म्हणत जगतापनं शॅम्पलचा जग कट्ट्यावर ठेवला आणि मोरेंच्या घाण्याशेजारी स्टुलावर टेकला. मोरे, आटा देऊ का पाठवून फ्रीजला? जगतापनं बाहेर बघत विचारलं. मोरेंनी हातातला झारा पुन्हा एकदा कढईतून फिरवला, पुऱ्या पलटवून झारा कडाप्यावर ठेवला. बघू अजून वाट, येत्याल बहुतेक कॉलेजची पोरं. मोरे म्हटले खरं, पण आणखी पुऱ्या त्यांनी काही लाटायला घेतल्या नाहीत. त्यांनाही पावसाचा रागरंग बघता आज शाश्वती वाटत नव्हती. तेवढ्या टपरीबाहेर एक बुलेट आपला नेहमीचा डग 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 आवाज करत सावकाश आली आणि थांबली. सुरेंद्र पाटीलनं चावी फिरवली तशी बुलेटची डगडग एकदम थंडावली. तात्यासाहेब शेळके शिक्षण संस्थेच्या राजीव गांधी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचा सुरेंद्र पाटील हा नुकताच त्या कॉलेजचा UR झाला होता. कुठून तरी मुसळधार पडणाऱ्या पावसात कच्च भिजून तो आता इथं येत होता. आयला, पाटलाला एक थेंब पाणी पटत नाही, आज अख्खा भिजला पाटील? जगतापनं चमकून मोरेंकडे बघत विचारलं. मोरेंनीही खांदे उडवले. कच्च भिजल्या चेहऱ्यावरून सुरेंद्रनं हात फिरवून पाणी बाजूला केलं. त्याच्या पैलवानी देहावरून पाऊस अजूनही निथळत होता. सुरेंद्रनं डोळ्याचा गॉगल काढून सलमान खानप्रमाणे शर्टाच्या कॉलरला मागे लावला आणि टपरीत शिरला. चहा भरा गरम म्हणत सुरेंद्रनं खिशातला मोबाईल काढून काउंटरवर ठेवला. हनवटी खाली हात ठेवत स्वतःची मान दोन्ही बाजूला मोडली आणि खांदे झटकले. लय भिजलात पाटील, जगताप म्हणाला, पण सुरेंद्रनं त्याचं उत्तर दिलं नाही. त्यानं मोकळ्या टपरीत एकवार नजर फिरवली आणि म्हणाला, लय निवांत आज?
काय पावसा पाण्याचं खरं नाही बघा, गिराईकच नाही सकाळपासून, जगताप मान हलवत म्हणाला. लियाकतच्या दुकानालाही गिराईक नव्हतं. तसा हा वर्दळीचा रस्ता, कारण पुढे MIDC आणि त्याच्या पलीकडे राजीव गांधी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स. MIDCचे कामगार नाही तर कॉलेजची पोरं तरी काहीतरी धंदा मिळवून म्हणून लियाकतनं या रस्त्यावर आपलं दुकान मांडलं. 9:15 बजने को आहे, अजून भवानीसुद्धा होईना ना, लियाकत स्वतःशी म्हणाला. भुकेनं आता त्याला कासावीस होऊ लागलं होतं. खाण्याआधी एखादं तरी गिराईक करावं असं त्याला वाटत होतं. जगताप, पुरी भाजी लावा, असं ओरडत टपरीत घुसणारा कैलास पुन्हा वळून सुरेंद्रच्या बुलेटवर जाऊन बसला. गोळा फेकला, इंटरझोनल मारलंय पाटलांनी, यंदा नॅशनल आहे मग. कैलास बुलेटवर बसत लहान मुलं घोडा करतात तसा हालत तिथूनच ओरडला. आला का भिकारचोट, गाडीवरून उतर आधी खाली, पडली तर फुकट मरशील. सुरेंद्र मागेनं बघताच म्हणाला. युआर झाल्याची नाही, निदान इंटरझोनल मारल्याची तरी पार्टी द्या राव, म्हणत कैलास आत आला आणि त्यानं सुरेंद्रच्या पाठीत जोरात रट्टा हाणला आणि त्याच्या शेजारी बसला. हातातल्या वह्या टेबलावर आपटल्या आणि टेबल वाजवू लागला. सुरेंद्रनं नुसतं मानेनं कैलास आल्याची दखल घेतली. लई भिजला र जगताप, चांगलं 5 चहा ठेवा इथं, एकानं काय भागणार पैलवानाचं. कैलास सुरेंद्रला खेटून बसत त्याच्या खांद्यावर 8 हात टाकत म्हणाला. ठेवा, मला 5 ठेवा, पण या भिकारचोटाला काय देऊ नका, आपण पैसे देणार नाही आधीच सांगतो, सुरेंद्र म्हणाला आणि पुन्हा चहा पिऊ लागला. कायला का, एक पार्टी तरी द्या, काय राजकीय कारकीर्द करायची आहे का नाही. आणखी एक रट्टा सुरेंद्रच्या पाठीत कैलासनं मारला. अरे भाजल की, सुरेंद्रच्या हातातला कप हेंडसाळलाच. जगताप हे सगळं पाहत होता. वाण्याचा कैलास एका फटक्यात मुतल पाटलाच्या, पण बघा कसं पाटलाच्या पाठीवर रट्ट्यावर रट्टे देतोय. आणि पाटील बघ, पाटील एकदम गप. दोस्तीत बघा किती मजा असते, जगताप मनातल्या मनात विचार करत होता. कैलास तसा एकदम किडकिडीत अंगाचा. सुरेंद्र त्याचा एका हातानं चोळामोळा करून फेकून देईल असा. पण सुरेंद्रचा कैलास सर्वात जवळचा मित्र लहानपणापासून. वय पाटील, काय म्हणता. वा वा वा, जगतापला स्पर्धा होणार हे माहिती होतं, पण निकाल समजला नव्हता. अहो, नॅशनल लेवलचा गोळा फेकलाय पाटलानं, चहा तरी पाजा ह्या गरीबाला जगताप. कैलासनं पुन्हा सुरेंद्रला रट्टा दिला. त्यावेळी सुरेंद्रनं कैलासच्या गळ्यात हात घातला आणि त्याचा गळा आवळला. तसा कैलास मेलो गरीबावा अत्याचार, बघा जगताप तुमच्या राज्यात काय चाललंय बघा, म्हणत कांगावा करू लागला. जुलेखा का आपुने सुनने होना, खाके जाऊ बोली ती पण मै सुन्या नाही. लियाकतच्या पोटात भुकेचे कावळे आणखीच कावकाव करू लागले. त्यानं घड्याळ पाहिलं. सकाळचे 11:15 वाजले होते. घर त्यानं भल्या सकाळी सोडलं होतं. आता समोरच्या टपरीत जाऊन पुरी भाजी खावी असं त्याला वाटू लागलं. पण मांडलेलं दुकान आवरावं लागलं असतं. गिरायकाचा तर पत्ता नव्हता. त्यानं रस्त्यावरून नजर फिरवली. रस्त्यावर मोजकेच लोक होते. टपरीतही काही खास गर्दी नव्हती. टपरीत बाहेरच्या कडेला बसलो तर आपण दुकानावर नजर ठेवून खाऊ शकू असा त्यानं विचार केला आणि दुकान सोडलं. वाफाळ त्या रश्श्यात लिंबू पिळत लियाकत त्याच्या दुकानावर नजर ठेवून होता. अगदी बाहेरच्या बाजूला बाकड्यावर बसून तो पुरी भाजी खाऊ लागला. 2 घास पोटात गेल्यावर त्याला जरा बरं वाटलं. 3रा पुरी भाजीचा तुकडा तोडला आणि आभाळ गडगडलं तसा लियाकत उठून उभा राहिला. बाहेर आकाशाकडे बघू लागला. आकाश काळं मिठ्ठ झालं होतं, पण पाऊस पडत नव्हता. तो पुन्हा खाली बसला आणि खाऊ लागला. 1-2 घास खातो न खातो ते टप 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 करत पाऊस एकदम जोरात पडू लागला. लियाकतनं हातातला घास तसाच ठेवला आणि आपल्या दुकानाकडे पळाला. पावसाळा असल्यामुळं त्यानं पुरेसा प्लास्टिकचा कागद सोबत ठेवला होता. दुकानापाशी पोहोचेपर्यंत लियाकत भिजला. त्यानं पोत्यांना खेटून ठेवलेला प्लास्टिकचा कागद उचलला आणि एक हिसडा दिला. 3ही पोत्यांवर पांघरून तो कागद पांघरत स्वतः त्यात आत शिरला. प्लास्टिकवर पावसाचे थेंब जोराचा आवाज करू लागले. त्यानं खारीच्या पोत्यात हात घातला आणि माल पाहिला. सुदैवानं वरच्या काही खाऱ्या सोडल्या तर बाकी माल चांगला होता. माल कोरडा आहे हे कळताच लियाकतनं एक उसासा टाकला. त्यासोबत एक वीज कडाडली. तसा लख्ख प्रकाश पडला. लियाकतनं वर पाहिलं. प्लॅस्टिकच्या कागदावर टप्पोरे थेंब जोर देऊन पडत होते. पाण्याचे छोटे छोटे पाट होऊन घरंगळत खाली जात होते.
आता मात्र लियाकत रडकुंडीला आला. तो जोरजोरात श्वासोश्वास करू लागला. लियाकतच्या उच्छ्वासामुळं कागद आतून धुसर होऊन पांढुरका झाला. धुसर प्लॅस्टिकच्या कागदातून लियाकतला काळमिट्ट आकाश तरीही दिसत होतं. ते पाहून त्याची काळजी आणखीच वाढू लागली. श्रावण हाता तो बैदेबी बिके नाही ना, संभाल के तो कितने दिन संभालने के. जुलेखा 35 अंड्याचे भांडे लियाकतला आज पहाटेच दाखवत होती. नडीआडीला असावं म्हणून 7-8 कोंबड्या जुलेखानं पाळल्या होत्या. आसपासची माणसं अंडी घेऊन जायची, त्यामुळे जुलेखाचं मीठ मिरची चालू राहायची. नुकता श्रावण संपला होता. श्रावण असल्यामुळं अंडी खपली नव्हती आणि पावसानं बेकरीच्या मालाला खीळ लावली होती. त्यामुळं बरा चाललेला संसार अचानक अतिटटीला आला होता. अभी कैसाली जाऊ किराणा. लियाकतला घरातले मोकळेच डबे दिसत होते. त्याचं डोकं चालेना. तेवढ्यात भस्कन एक तोंड त्याच्या प्लास्टिकच्या पांघरुणात शिरलं आणि लियाकत दचकला. काय भाई, अहो पुरी भाजी गार झाली ना तिकडं. इति कैलास. पाऊस बघा की काय आता, कसनुसं हसत लियाकत बोलला आणि आपला आक्रसलेला चेहरा मोठ्या कष्टानं हसरा करण्याचा प्रयत्न करू लागला. चला दुकान नेऊ तिकडं टपरीत, नाहीतर खारीचा मैदान यावं लागेल घरी. हॅ करत कैलास हसू लागला. त्याला आताही विनोद सुचत होता, पण लियाकतला ते पटलं. त्यानं आणि कैलासनं प्लास्टिकचा कागद तसाच धरून तिन्ही पोती एकत्र केली आणि सगळं दुकान अल्लड टपरीत हलवलं. पावसानं आता चांगलाच जोर धरला. आडवा तिडवा पडू लागला. टपरीच्या बाहेरच्या बाजूला असलेली सगळी बाकडी भिजली. लियाकतनं बघितलं, त्याची पुरी भाजी पार पाण्यात बुडून गेली होती. अगदी बाहेरच्या बाकड्यावर बसल्यामुळं पावसानं तिला आपलंसं केलं होतं. जगतापनं ते बघितलं आणि त्याला कळेना काय बोलावं. घाणा बंद केला की ओ भाई पुरीचा. बरं असू द्या, बसा चहा देतो चहा. लियाकतच्या पोटात भुकेचा डोंब होता आणि मनात घरच्या चिंतेचं काहूर. एवढा पाऊस म्हणजे आता पुढे काही दिवस धंदा होण्याची कसलीच शक्यता त्याला दिसत नव्हती. त्याचं तोंड पारच पडलं. सुरेंद्र लियाकतला टपरीत आल्यापासून निरखत होता. ओला कैलास केस झटकत त्याच्या समोर येऊन बसला आणि त्याच्या माकड चाळे पुन्हा सुरू झाले. पण सुरेंद्र पाहत होता लियाकतला. कैलासनं ते पाहिलं की सुरेंद्र लियाकतकडे पाहतोय आणि तो थांबला. एकट्याला उरकलं नसतं का, कैलास म्हणाला आणि तोही खारीच्या झाकल्या पोत्यांजवळ पाठीत वाकून उभ्या लियाकतकडे मान वळवून पाहू लागला. त्यानं पुन्हा सुरेंद्रकडे पाहिलं आणि लियाकतकडे बघितलं. पैलवान, काय बघताय, कैलासनं विचारलं. सुरेंद्रनं कैलासच्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही. लियाकत आता पुरता मोडला होता. तो पोत्यांजवळ उकिडवा बसला. खारी बघू एक, सुरेंद्र म्हणाला, पण लियाकत जागचा हल्ला नाही. लियाकतच्या शांततेला बघून सुरेंद्रच्या अंगावर काटा आला. झाकलेल्या मैताशेजारी बसावं तसं तो प्लास्टिकनं झाकल्या खारीच्या पोत्यांशेजारी बसला होता. सुरेंद्रचा मामा जाऊन 15 दिवस झाले होते. वडिलोपार्जित जमिनीचा मामाबरोबरचा वाद होता. त्यामुळं त्याच्या आईवडिलांनी त्याला मामाच्या मैतालाही जाऊ दिलं नाही. सुरेंद्रला मनातून ते फार खात होतं. वरवर बघता त्याचं सगळं नीट चालू होतं, पण कुठेतरी त्याला खोल दुखलं होतं. पाऊस पडत होता. सगळं अंधारून आलं होतं. लियाकतच्या त्या पोत्याशेजारी शांत बसण्यानं त्याची जखम ताजी झाली होती. मामा आणि सुरेंद्र आपापल्या पितळीत चहा ओतत आणि त्यात 3 खारी भिजत घालत आणि मग निवांत गप्पा मारत मारत भिजलेल्या त्या खारी चमच्याने खात. बरं का सूर्या, तुझ्या बापाला नाही अक्कल. मामा चहात बुडलेली खारी चमच्यानं उचलत नेहमी म्हणायचा, हॅ ते मला माहिती आहे मामा, नवं काहीतरी बोल. आणि संपलेली खारीची पितळी तोंडाला लावत सुरेंद्र हेच उत्तर द्यायचा. आणि हे सगळं ऐकून त्याची आई म्हणे, दादा हळू बोला की, ते दाढी करतात, ऐकलं तर मग बसा. हे अगदी अलीकडे म्हणजे सुरेंद्र पहिल्या वर्षाला असेपर्यंत चालू होतं. मग अचानक सगळा वडिलोपार्जित जमिनींचा वाद उफाळून आला. वादावादी झाली, चिखलफेक झाली. आपल्याच माणसांना भयंकर दुखावलं. जमीन, पैसा आणि सोनं यांच्या तुकडे पाडण्याच्या धावपळीत मामा भाच्याच्या कोवळ्या नात्याला दोन्ही बाजूंनी तुडवलं गेलं.
सुरेंद्रही मामाला अदवा बोलला, हमरी तुमरी बोल आला. वाद फार चिघळला. कुणाचं काय चुकलं, कुणाची बाजू बरोबर होती आता हे कळेनासं झालं होतं. सगळेच इरीला पेटले होते. आणि अचानक मामा हृदयविकाराच्या झटक्यानं गेला. सगळंच अर्धवट राहिलं, ते भांडणसुद्धा. आज खारीचं पोतं मड्यासारखं ठेवलेलं बघून त्याला मामाबरोबरच्या पितळीतल्या चहा खारीची आठवण आली. खारींच्या आठवणींचं असं मडं झालेलं त्याला सोसवत नव्हतं. सुरेंद्र शांतपणे उठला आणि खारीच्या पोत्यांजवळ गेला. त्यानं पोत्यातून 3 खारी काढल्या आणि पुन्हा जागेवर येऊन बसला. लियाकत फक्त सुन्न बसून होता. कैलास हे नीट पाहत होता. सुरेंद्रचं वारं कुठल्या दिशेला वाहतंय याचा अंदाज त्याला परफेक्ट आला. भाई, पैसे किती खारीचे? कैलास गंभीर आवाज करत म्हणाला. हा कैलास वेगळाच होता. मघापासून माकड चेष्टा करणारा हा तो नव्हता. त्याचा आविर्भाव वेगळा होता. अर्ध्या तासापूर्वी मस्करी करणारा हाच का तो मनुष्य असं वाटावे एवढा वेगळा. जगतापनं चमकून एकदम कैलासकडे पाहिलं. काय घ्यायचं 1-2 खारीचं? अजून भावानी पण नाही झाली. रुपया द्या तेवढा भावानीचा बास. लियाकत जागचा न हलताच बोलला. ओ भाई, मी ह्या नाही त्या खारीचं विचारलंय म्हणत कैलासनं पोट्यांकडं बोट दाखवलं. लियाकत गोंधळला. जगताबाई चमकून बघू लागला. अहो, पार्टी हाय इंटरझोनल मारल्याची, अख्ख्या कॉलेजला चाकारी करा हिशोब. कैलास फोनवर नंबर फिरवत बोलला. लियाकतच्या डोळ्यात टचकन पाणी चालं. तो उकिडवा बसलेला एकदम मटकन खालीच बसला. लियाकतच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जगताबाई हरकून गेला. सुरेंद्राचा चेहरा मात्र आक्रसून आला. अरे कायल्या बघला का माणूस रडायला लागलाय, बघला कर काहीतरी, कायल्या कर आर कर. सुरेंद्रची जागीच बसून घालमेल सुरू झाली. सुरेंद्र एवढा राजाबिंडा माणूस पण लियाकतचे अश्रू बघून आणखीच अस्वस्थ झाला. कैलास उभाच होता. तो पटकन लियाकतकडे गेला आणि त्याला उठवून त्यानं बाकड्यावर बसवलं. अहो, रडू नका राव, व्यवहार आहे. जगताप घ्या की उरकून. सुरेंद्र ओरडलाच तशी जगतापला खात्री पडली. जगताप भाव करू लागला. पण लियाकतचं सगळं लक्ष सुरेंद्रकडं होतं आणि सुरेंद्र मात्र त्याची नजर चुकवत होता. कारण सुरेंद्रला माहिती होतं की त्यानं लियाकतला नजर दिली तर त्याच्याही डोळ्यात पाणी येणार होतं. चहा खारी सगळ्यांना, जगताप पेटवा स्टोव म्हणत कैलासनं फोनवर पुढचा नंबर डायल केला. सुरेंद्रनं बघितलं. जगतापानं दिलेले पैसे लियाकतनं मुकाट्यानं घेतले आणि कपाळाला लावून छातीला लावत खिशात ठेवले. ओ जगताप, का गरिबाची नुसकानी करताय? सुरेंद्राचा करडा आवाज ऐकतात जगतापानं आणखी 600 रुपये काढून लियाकतच्या हातात दिले. तुमच्या म्हणण्यावर आहे का आम्ही पाटील? हां, जगताप हसू लागला. लियाकतचा गळा दाटलेलाच होता. पुन्हा तो सुरेंद्रकडे पाहू लागला. मोरे आचारीला आज पहिल्यांदाच पुरीचा घाणा थांबवून मोठं चहाचं आधण ठेवावं लागलं. पुऱ्यांचा पसारा आवरून त्यांनी चहा, साखर आणि आलं पुढ्यात घेतलं. लियाकत पैसे खिशात ठेवून जायला निघाला. ओ मामा, कुठं निघाला? खावा की 1 चहा खारी आज, सुरेंद्र थरथरत्या आवाजात म्हणाला. बाहेर पाऊस धो कोसळत होता. सगळं चिंब झालं होतं. कैलासचे फोन फिरत होते आणि कॉलेजची पोरं हळूहळू जमा होऊ लागली होती. बघता बघता भर पावसात जगतापची टपरी कॉलेजच्या भिजल्या पोरापोरींनी भरून गेली. कैलासनं बघितलं की सुरेंद्र अगदी हळवा झाला आहे. कॉलेजच्या मुलामुलींसमोर सुरेंद्र चासं व्हायला नको असं त्याला वाटलं. अहो भाई बसा, कुठं जात आहे पावसा पाण्यात? फुकट खाऊ नका, पाहिजेल तर पैसे द्या. कैलास बाकड्याला मागे टेकत पुन्हा आपल्या चेष्टेखोर स्वभावाकडे वळाला. हो, पुरी भाजीचं राहू द्या, पण चहा खारीचं पैसे तेवढं द्या म्हणजे झालं. जगतापानेही साथ दिली. हो, चहा खारीचं द्यावं लागतं. आता खारी इकली जगतापाला. कैलासनंही खळखळून हसत जगतापाला टाळी दिली. लियाकतनं डोळे पुसले आणि सुरेंद्रसमोर बसला. लय उपकार झालं मालक, लियाकत कसाबसा म्हणाला. लियाकत समोरच बसल्यामुळं आता काय बोलावं हे सुरेंद्रला कळेना. कैलास पुन्हा मदतीला धावला. मालक म्हणू नका, माल इकलाय, काय उपकार नाही. तसा बी माल जगतापानं घेतलाय. ह्या पाटलाचं काय? कैलासनं लियाकतच्या गळ्यात हात घातला आणि त्याच्या शेजारी बोलत म्हणाला.
असं ना, भेट बाहेर. सुरेंद्र म्हणाला, बघा बघा जगताप, तुमच्या राज्यात काय चाललंय बघा, लई माजल्यात ही पाटलं. कैलास म्हणाला तशी अख्खी टपरी पोट धरून हसू लागली. बसावं मामा, ह्या वाण्याच्या काय नादाला लागताय, ह्याच्या नादाने शानं बी येडं होतंय, बसा. सुरेंद्रने लियाकतचा हात धरला. तसा लियाकतला पुन्हा एक हुंदका आला, पण त्यानं तो आवरला. तेवढ्यात जगतापानं 2 चहा त्यांच्यासमोर आणून ठेवले आणि एका कागदाच्या तुकड्यावर ठेवल्या 3 खारी. सुरेंद्रनं ते पाहिलं, त्यानं मान वर केली आणि म्हणाला, जगताप, आपल्याकडं पितळे आहेत का हो? या कथेविषयी किंवा या प्रक्रियेविषयी तुम्हाला काही बोलायचं असेल तर 1-2 मिनटं आपण बोलूया आणि लगेचच आपण पुढच्या कथेचं अभिवाचन सुरू करूया. मला असं वाटतं एका विलक्षण निरीक्षण शैलीशिवाय हे असं लिखाण होत नसतं. म्हणजे श्रावणात अंडी खपत नाहीत, चहात पडलेली खारी, असं हे वेगळं निरीक्षण आहे. प्रत्येकाच्या आपल्या नजरेतलं हे निरीक्षण असतं, पण ते लिखाणात अशा पद्धतीने मांडता येणं आणि ते कथेत मांडता येणं यासाठी वेगळं कौशल्य लागतं. आपण जोरदार टाळ्या वाजवूया आणि सुजयला मी आमंत्रित करते. उभं राहून वाचण्याचा विचार आहे. कसं जमेल माहिती नाही, प्रयत्न फसला तर खाली बसेन. पण तुमची कथा मी पहिल्यांदाच वसीम सरांचं काहीतरी ऐकलं वाचलं असं म्हणता येईल. मला ते जग खूप इंटरेस्टिंग वाटलं, खूप डोळ्यासमोर उभं राहणारं आहे आणि पात्रांच्या ज्या बारीक त्यातल्या शेड्स आहेत त्याचं मला फार अप्रूप वाटलं की अरे हे आपल्या हातनं असं काहीतरी व्हावं अशा पद्धतीचं त्या पात्रांच्या शेड्स होत्या. आणि ती जी त्या पात्रांची जी बोली आहे, भाषा आहे, ही माझ्यासाठी खूप वेगळी किंवा नवीन असं म्हणता येईल. तर मला त्याच्याविषयी तुमच्याकडून नंतर जाणून घ्यायला अगदीच आवडेल. असो, आपला हा कार्यक्रम थोडासा झाला आहे उशिरा सुरू आणि आपल्याकडे किती वेळ आहे मला माहिती नाही. तर मी काय केलं होतं, मी 2 कथा निवडल्या होत्या. एक कथा छोटी होती आणि एक कथा थोडीशी मोठी होती. मला जी ऐकवायची ती कथा खरं तर थोडी मोठी जी आहे ती तुम्हाला ऐकवायची. वेळेचं मी आता हे पाळत नाही, बघूया काय होतंय. फुटेज खायचं ठरवलंच आहे तर मग खाऊया. आता थोडंसं जिब्रिश या शब्दाविषयी सांगतो. जिब्रिशचा अर्थ असंबद्ध मराठीमध्ये किंवा बाष्कळ ज्याला म्हणतात, ब्लॅबरिंग असं सुद्धा त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. तर मला ॲब्सर्ड किंवा अतिवास्तववादी कथा लिहायची फार खोड आहे असं म्हणू शकतो आपण. तर या कथासंग्रहातल्या सर्व कथा तशाच आहेत आणि त्यातलीच एक कथा मी वाचतोय तुमच्यासमोर. त्या कथेचं नाव आहे जाडी भरडी भाकरी ज्वारीची आणि लुसलुशीत सीट मर्सिडीजची. त्याने वर पाहिलं. त्याच्या डोक्यावरून एक अजस्त्र फ्लायओव्हर झुमकन गेला होता. आजूबाजूने बोरिवलीच्या फास्ट लोकलमध्ये उभ्या असल्यागत दाटीवाटीने इमारती उभ्या होत्या. त्यांच्याबरोबर लेडीज डब्यामध्ये चुकून चढलेल्या केसाळ पुरुषागत एक झाड एकटंच कोपऱ्यात उभं होतं. बिचारं अतीव संकोचाने वाकडं तिकडं झाले की काय असं एखाद्याला वाटावं. फ्लायओव्हर खाली अंधाराचा गजबजाट होता. त्यात विविध कर्कश आवाजांचा कल्लोळ बिल्लोळ होता. मधूनच भरपूर धूळ उडायची. त्याला तर कधी एकदा तिथून निघतोय असं झालं होतं, पण ऑर्डरचा पिझ्झा तयार झाल्याशिवाय तिकडून निघता येणं त्याला शक्य नव्हतं. एवढी ऑर्डर पोचवली की तो मोकळा होणार होता. दिवसाचा कोटा फुल. त्यातून ही शेवटची ऑर्डर पोचवायला तो अधीर होता, कारण ती त्याच्या परिचयातल्या एका सुंदर स्वच्छ टॉवरमध्ये होती, जिच्या लिफ्टमध्ये एक गारेगार AC एखाद्या निरंजनासारखा कायम तेवत ठेवलेला असे. म्हणजे खालीवर करण्याचा वेळ सुखात जाणार म्हणजे जाणार, सवालच नाही. असा एखादा शब्द पडू शकतो माईक हाताबाहेर गेल्यावर. आणि त्या टॉवरमधल्या लोकांची घरं तर किती प्रशस्त. म्हणजे घरच कशाला, त्यांचं आवार खालचं ते सुद्धा प्रचंड प्रशस्त, या किचकिचित शहरापासून वेगळं असल्यासारखं. तो त्या आवारात मनोमन स्थिरावतच होता. तेवढ्यात त्याच्या मनाने उडी घेतली आणि त्याच्या चाळीतल्या त्या जुनाट दारिद्र्याची जळमटं लागलेल्या गडद गळक्या घरात येऊन ते स्थिरावलं. त्याच्या चेहऱ्यावर एकदम कडवटपणा आला. मागोमाग त्याला त्याच्या आईच्या हातची भाकरी आठवली. त्यावर तर त्याच्या तोंडातून असा एक तुच्छतादर्शक आवाज अभावितपणे निघून गेला. पण त्याची चूक नव्हती त्याच्यामध्ये. पिझ्झ्याचा नुसता बेस पाण्यात बुडवून खाणं परवडलं
अशा रटाळ भाकऱ्या त्याची आई करायची. घाईघाईत जीवावर येऊन स्वयंपाक करावा तसं किरीट्ट जेवण असायचं तिच्या हातचं. खरं तर इतक्या वर्षात तिने चाळी शेजारचा चौक सुद्धा ओलांडला नव्हता, तरीही तिला कायम कुठेतरी जायची घाई आहे असं वाटायचं. त्याच घाईत ती बनवायची रोज तीच जाडी भरडी भाकरी, तीच डाळीची पाणचट आमटी, भाताचे निष्प्राण ढेकूळ आणि केलीच तर एखादी बेचव भाजी सोबतीला. वर आणि स्वयंपाक करताना सतत किरकिर चालू. इथं माणसाचा जीव जातोय, नुसतं गॅस पुढं बसायचं, जेवण करायचं, ते झालं की लगेच ढिगभर भांडी आहेतच धुवायला, कंबरडं मोडतंय माणसाचं कॅसेट. हल्ली तर त्याला तिच्या हातचं जेवणाचा इतका कंटाळा यायला लागला होता की तो बऱ्याचदा आधीच बाहेर खाऊन यायचा. मग घरी आईला हे समजल्यावरती जेवणावरून तमाशा व्हायचा. आईला आजही तेच होणार आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि हे सगळं टाळायचं म्हणून त्यानं ठरवलं की आज घरी जायलाच नको, रात्र काय कोणाकडेही काढू भेंचोत. मग त्याने बहिणीला फोन लावला. हॅलो दिदे. हॅलो, हां बोल रे. हां हॅलो. हां बोल की. हां काय नाही, आज जेवायला नाही आहे मी. हां जेवायला नाही आहेस का? हो नाही आहे जेवायला. मग आईला सांगू का जेवायला नाही आहेस ते? हां सांग आईला मी नाही आहे जेवायला. चालेल सांगते तू जेवायला नाही आहेस ते. हां सांग मी जेवायला नाही आहे, झोपायला पण मित्राकडे जातोय. हां चालेल. चल ठेवू का? हां चालतंय. मग जेवण नको करू दे ना तुझं? आता तेच तर बोललो ना. काय? अगं तेच तर बोललो ना, जेवायला नाही. येडी आहे का तू जरा? चिडतो कशाला? कन्फर्म केलं मी फक्त. नाही आहेस ना जेवायला? ठेव फोन असं म्हणून त्याने फोन स्वतः चिडून कट केला. काय वैताग आहे राव. असं त्याचं मन ठाणाणा करायला सुरुवात करणारच होतं, तेवढ्यात त्याची ऑर्डर रेडी झाली आणि त्याला वाटलं एकदम चला सुटलो तिच्या यायला या जाचातनं. त्याने ताबडतोब तो पिझ्झा घेतला, त्याची गाडी काढली, सुवाच्च सुटसुटीत आणि सपाट रस्त्यावरून तो भरकन गाडी पळवत त्या टॉवरच्या दिशेने जायला लागला. मग काय नाही, त्याने पिझ्झा डिलिव्हर केला हे तसं गौण आहे. महत्त्वाचं हे की त्याने लिफ्टमधल्या एसीचा अतोनात आनंद लुटला. अंघोळच केली जणू त्याने. पिझ्झा डिलिव्हर करून परत खाली आल्यावर तो जरा त्या आवारात असं घुटमळत राहिला. उगाच गाडी चालू होत नाही आहे, काय कार्बोरेटर बिघडला वगैरे असा टाइमपास. इथे मगाच्यासारखा कल्लोळ बिलकुल नव्हता, एकदम शांतता होती. सूर्य वरून अगदी अदबीने हाय हॅलो हाऊ आर यू टेक केअर असं म्हणत प्रकाश टाकत होता. बरं वाटत होतं त्याला. तो गाडीसोबत काहीतरी खुडबुड करून टाइमपास करतच होता. तेवढ्यात मागून असा पॅ असा एक हॉर्न ऐकू आला, म्हणून त्याने मागे वळून पाहिलं आणि त्याचे डोळे एकदम विस्फारले. एक ग्रे कलरची कमनीय मर्सिडीज तिथे उभी होती. कमालीची सुंदर, म्हणजे तिचं सौंदर्य फेकून मारावं एखाद्याच्या तोंडावर इतकं सुंदर. मर्सिडीज, ओ हो ग्रे कलर, आहा, म्हणजे C63 AMG 4 लिटर ट्विन टर्बो VS मॉडेल. आई ग. तो भान हरपून बघत राहिला तिच्याकडे. मग तिने पुन्हा जरबेने प्या असा आवाज केल्यावर तो ताळ्यावर आला आणि झर दिशी त्याची बाईक काढून निघून गेला तिकडनं. अत्यंत वाईट पिक्चर असल्यावर पब्लिक जशी इंटरव्हलमध्येच शिव्या घालत थिएटरमधनं कल्टी मारते, तशी आज संध्याकाळ शिव्या घालत लवकरच गेली आणि परमनंट जॉबवर असणारा निबर अंधार ठाण मांडायला आला. आयला त्याला वाटलं होतं 2-3 तास कुठेतरी किडूक मिडूक करत काढता येतील. 2-3 तास काढायचे, मग बाब्याला फोन करायचा, एक क्वार्टर घेऊन झोपायला येतो म्हणायचं की रात्र एकदम सेट भाऊ. पण अंधार लवकर पडल्यामुळे त्याला बाहेर थांबणं नको असं वाटायला लागलं. बाब्याच्या घरी इतक्यात जाणं शक्य नव्हतं, कारण बाब्या स्वतः जॉबवरनं 8 यायचं नाही. निरुद्देश भटकावं म्हटलं तर फुकट पेट्रोल जाळणार, आणि जाऊन जाणार कुठे? आयला जाऊ तिथे ट्रॅफिक, हॉर्न, खारट, धूर, अतिप्रखर LED लाईट्स, सगळा नुसता छुतियापा. शहरात अशी एकही शांत जागा नाही, एकही रस्ता नाही जिथे रहदारी नसते. ॲक्च्युली 1 मिनिट, अशी एक जागा आहे. आणि त्याला एकदम सुभाष कॉलनी आठवली. एका बाजूला मोठ्या मैदानाने व्यापलेली, एका बाजूला छोटंसं गार्डन आणि कॉलनीपर्यंत येणारा रस्ता तर म्हणजे अगदी कमी रहदारीचा. तर रस्त्यावर आतात असलेली ती गल्ली तर म्हणजे हा. तिथे त्या गल्लीच्या टोकाला ना एक महागडत असं एक कॅफे आहे छोटंसं हिरव्या रंगाचं. तिथे बसायला काय मजा येत असेल. त्याला आज एकदम प्रकर्षाने असं वाटलं की हे रिकामे 2-3 तास तिथेच काढायचे. बाब्याची क्वार्टर करू कॉम्प्रोमाइज, त्या पैशात खाऊ पिऊ तिकडे काहीतरी, त्याला काय नंतर क्वार्टर पाचता येईल. आनंदी झाडांनी आच्छादलेल्या त्या निमुळत्या रस्त्यावरून तो आत असलेल्या त्या कोझी कॅफेपाशी आल्यावर त्याचा क्वार्टर कॉम्प्रोमाइज करण्याचा कॉन्फिडन्स एकदम ढासळला. तेवढ्या पैशात इथे एकतरी जिन्नस येईल का नाही अशी त्याला शंका वाटायला लागली. यायला जाऊ दे नको. अर्धा कप कॉफी पिऊन 300 रुपये गेल्याची हुरहुर मनाला लावून घेण्यापेक्षा बाब्यासोबत दारू पिऊन जगावर लाथा झाडत दाराडूर झोपणं बेस्ट आहे. हडत तिच्या यायला कॅफे.
आईला ती कोपऱ्यातली बिल्डिंग काय मस्त आहे राव. लय जुनं बांधकाम आहे पण साला सेक्सी आहे, रेट्रो फील एकदम. याला आमच्या बापाने जरा डोकं लावलं असतं तर त्याला इथं घर घेणं परवडलं असतं. 1 BHK दिसत आहेत सगळे फ्लॅट. साला 1 BHK पण रॉयल आहे. जाऊन बघूया काय, जाऊया काय, जाऊ काय. एखाद्या परक्या बिल्डिंगमध्ये घुसणं ही काय त्यासाठी फार मोठी बाब नव्हती, कारण तो डिलिव्हरी बॉय होता. हे रोजचंच होतं त्यासाठी. त्यामुळे इच्छा तीव्र झाल्यावर तो पटकन गाडीवरनं उतरला आणि बिल्डिंगमध्ये प्रवेश करता झाला. या बिल्डिंगचं बांधकाम तसं भरपूर जुनं होतं. अमोल पालेकरच्या फिल्ममध्ये आल्यासारखं वाटत होतं. जिन्याच्या कठड्याला तोच तो टिपिकल फेंट पोपटी रंग, ते जुन्या पद्धतीचे दरवाजे असे माझे शेवटचे शब्द पडतील, सॉरी. त्यावर जुन्या टाईपमध्ये लिहिलेल्या नावाच्या पाट्या. हे सगळं बघता बघता तो दुसऱ्या मजल्यावर आला. जिना चढून येताच समोरच्या घराचा दरवाजा त्याला उघडा दिसला. त्याचं कुतूहल एकदम चाळवलं. कसं असेल यांचं घर आतून, कसे राहत असतील हे. नकळत तो त्या उघड्या दरवाजाच्या अगदी समीप गेला. हॉलचा एक तुकडा त्याला त्या किलकिल्या झालेल्या दारातनं दिसत होता. आटोपशीर आणि नेटका असा तो हॉल. प्रकाश पुरवायला भगभगीत ट्यूबलाईट वगैरे बिलकुल नाही. मंद पिवळसर प्रकाश रेंगाळत ठेवणारा एक उंच लॅम्प एका कोपऱ्यात ठेवलेला. भिंती अजिबात गळक्या नाहीत. टीव्हीचा वचावचा आवाज नाही. अस्ताव्यस्त पसरलेली माणसं नाहीत की त्यांची किरकिर नाही. सगळं भवताल पुस्तक वाचण्यात घडलंय अशी छान शांतता. आयला दार उघडे पण साला हॉलमध्ये कोणीच नाही. पण किचनमध्ये कोणीतरी जरूर असणार, कारण जेवण तयार होतंय. त्याचा खमंग दरवळ इथपर्यंत येतोय. काय असेल जेवायला? डाळ तर नक्कीच नाही आहे. कसली भाजी आहे ही, की हा फोडणीचा वास आहे? आहा. त्याच्याही नकळत तो एक पाऊल टाकून त्या घरात आला. डोळे मिटून दीर्घ श्वास घेऊ लागला. चेहऱ्यावर हलकेच हसू तरळलं त्याच्या. तो पिवळसर मंद प्रकाश, तो हॉलचा सुबक सुटसुटीतपणा आणि तो दरवळ एकत्र विणून त्याची उबदार शाल अंगाभोवती लपेटून घ्यावी असं काहीतरी त्याला वाटायला लागलं. तो त्या धुंदीत असतानाच एकदम किचनमधून साडीवर एप्रन घातलेली मध्यम वयाची एक स्त्री लाटणं घेऊन बाहेर आली आणि त्याचं समाधी लागलेलं ध्यान बघत उभी राहिली. आपण डोळे जरी मिटले असले किंवा झोपेत जरी असलो तरी आपल्याकडे कोणीतरी पाहतंय ही जाणीव आपल्याला होते असं म्हणतात. तोही नैसर्गिक पद्धतीने जन्माला आलेला माणूस असल्यामुळे त्यालाही ती झाली आणि खडबडून तो एकदम जागा झाला आणि चक्रावल्यासारखा आता काय बोलू हिला असं न कळून तो उभा राहिला. पण त्याला तसं बावचळलेलं पाहून त्या स्त्रीलाच हसू फुटलं. वालाची आमटी आहे, आमसूल घालून केली आहे, हातपाय धु आणि जेवायला बस. त्याला काहीच कळेना. साहजिक आहे. तेवढ्यात झुपकेदार मिशा आणि पांढरट होऊ घातलेली दाढी घेऊन एक मनुष्य आत आला आणि त्याने त्याच्या खांद्यावर थाप मारली. फायनली पोस्टपेडचं प्रीपेड करून आलो बरं का. सुटलो त्या भरमसाठ बिलापासून. आईला असा दारात का उभा राहिलायस? फ्रेश हो, कपडे बदल, मस्त जेऊ, मग गुलाबजाम खाऊच्या मारी. तो आणखीनच भंजाळला. हा काय प्रकार आहे? मी यांना दुसरा कोणी वाटतोय काय? मायासारखा दिसणारा यांचा कोणी मुलगा आहे काय? जुडवा वगैरे? हायला जुडवा असेल तर मी पण यांचाच मुलगा झाला. काय चुत्या बाय. पण असं कसं असेल? काहीतरी काय मग नेमकं काय आहे की यांच्याकडे एखाद्याचं आदरातिथ्य करण्याची हीच पद्धत आहे? भली माणसं असावीत. काही का असे ना, घरचं जेवण तेही अगदी खमंग वासाचं स्वादिष्ट जेवायला मिळतं तर जेवायचं ना भाऊ. पडत्या फळाची आज्ञा घेऊन बाथरूम कुठे याचा अंदाज घेत तो लाजत लाजत बाथरूममध्ये गेला. हातपाय धुवून फ्रेश झाला आणि बाहेर आला. झुपकेदार मिशा आणि पांढरट होऊ घातलेली दाढी घेऊन तो मनुष्य त्याच्या समोरच उभा होता. हातात टॉवेल आणि मिशांखाली त्याच्या स्मित होतं. तो बहुतेक त्या स्त्रीचा नवरा असावा. त्याने झुपकेदार मिशांच्या हातून टॉवेल घेतला, हातपाय तोंड पुसलं आणि डायनिंग टेबलवर येऊन बसला. मग काय नाही, मग तो जेवला पोट भरून. मऊसूत भाकऱ्या खाल्ल्या त्याने. 4 गुलाबजाम हाणले. आता यांना थँक्यू म्हणायचं, बाब्याला फोन करायचा आणि क्वार्टर पिऊन तिथं असं मनाशी ठरवत असताना झुपकेदार मिशांचा आणि पांढरट होऊ घातलेला दाढीचा मनुष्य त्याला म्हणाला, आज तुझ्यासोबत मी हॉलमध्ये झोपू का रे? तो PUBG नावाचा गेम सकाळी डाउनलोड केला आहे, तो जरा खेळायला शिकव ना मला. 1-2 गेम टाकू, एखादी बिअर मारू. हे ऐकून स्त्री म्हणाली, वा हे बरं आहे, तुम्ही तुमचा नाईट आउट मारताय की चांगला, मी एकटी बोर होईन. मग राहिलं? मनुष्य म्हणाला, राहिलं कशाला? ते PUBG वगैरे जाऊ दे. मी काय म्हणते, आज आपण एक मस्त पिक्चरच टाकूया का नेटफ्लिक्सवरती? विथ बिअर. झुपकेदार मिशांचा मनुष्य म्हणाला, हे पण उत्तम आहे, हाच प्लॅन करू. ठरला प्लॅन. मनुष्य खुश, स्त्रीसुद्धा खुश आणि हा आपला मॅन चक्रावला. हे काय चाललंय नक्की? हा काय प्रँक होतोय का माझ्यावरती? का जादू टोणा झालाय काही? का मी पॅरलल युनिव्हर्समध्ये आलोय?
पण इतकं चक्रावून सुद्धा त्याला त्या दोघांचं मन मोडावं वाटलं नाही किंवा मी तुम्हाला तुमचा कोण वाटतोय मला सांगा असं पटकन विचारावंसंही वाटलं नाही. तो काय म्हणला, जाऊ दे ना, जे होतंय ते किती छान आहे, मौसूद भाकरीसारखं किंचितचं गोड पण आहे किंवा गुलाबजामा इतकं भरपूर गोड आहे. त्याला आतून आता खूप उबदार आणि मस्त वाटत होतं. मग त्या तिघांनी रात्री नेटफ्लिक्सवर एक आनंददायी विनोदी सिनेमा पाहिला. झुपकेदार मिशा आणि त्याने एक एक बिअर मारली. हलकीशी तार लागल्यावर तर तो कृतकृत्य झाला. झोपताना त्याला असं वाटलं की आपला सगळा होमवर्क पूर्ण झाला आहे आणि उद्या आपला शाळेत सत्कार आहे. इतकं चांगलं चांगलं फिलिंग. मग तो अतीव सुखाने झोपला. झोपताना पुटपुटला, आजचा दिवस यांच्यासोबत आहे, उद्याचं उद्या बघू. उद्याचा दिवस उजाडला, वर आला, संपला. उद्याच्या दिवशी झोपतानाही तो असंच म्हणाला, आजचा दिवस यांच्यासोबत आहे, उद्याचं उद्या बघू. अशी 3 वर्ष गेली. या 3 वर्षात त्याने मी तुमचा कोण, तुम्ही माझे कोण याच्याबद्दल एकही शब्द काढला नाही त्या दोघांकडे. त्यांनीही काढला नाही. तो त्यांना कोणत्या नावाने संबोधत होता तर कोणत्याच नाही. मी काय म्हणतो आणि ऐका ना याच्यावर कामं होत होती. ते दोघे त्याला काय संबोधत होते तर काहीच नाही. तू, तुला, अरे तुरे याच्यावर कामं होत होती. त्याने डिलिव्हरी बॉयचा जॉब तर केव्हाच सोडला होता. अगदी 4च दिवसात तो झुपकेदार मिशा आणि पांढरट होऊ घातलेल्या दाढीच्या मनुष्यासोबत त्याचं बुकस्टोअर सांभाळण्यासाठी त्याला मदत करू लागला. एवढ्या वर्षात, म्हणजे आता ही 3 जी वर्ष गेली, एवढ्या वर्षात त्याने एकच प्रश्न त्या मनुष्याला विचारला की आपण ग्रे मर्सिडीज C63 AMG 4 लिटर ट्विन टर्बो V8 घेऊ शकू काय? यावर झुपकेदार मिशा आणि पांढरट होऊ घातलेल्या दाढीच्या मनुष्य किंचित हसला आणि त्याने खूप मोठं, खूप छान असं तत्त्वज्ञानयुक्त रोचक उत्तर त्याला दिलं. ते आपल्याला कुठल्याही सुखवस्तू मध्यमवर्गीय पुस्तकातून वाचता येईल, त्यामुळे मी ते इथे लिहिलेलं नाही आहे. ते ऐकून त्याला इतकं बरं वाटलं की तो म्हणाला, छे किती सुंदर आयुष्य जगतोय आपण. इतक्या वर्षांनी आपल्या वाट्याला अशी शांतता, असं स्थैर्य, असा निखळ आनंद आलाय. या शांत सरोवराला असंच राहू द्यावं. यात उगाच अपेक्षेचे धोंडे टाकून बुदुक बुदुक असा आवाज निर्माण करू नये. मग तो जाणीवपूर्वक ग्रे मर्सिडीज C63 AMG 4 लिटर ट्विन टर्बो V8 याबद्दल विसरून गेला. जोराची लागलेली सू केल्यावर जसं हलकं वाटतं तसं त्याला हलकं वाटलं. आणि मग एक दिवस झुपकेदार मिशा आणि जास्त पांढरट झालेल्या दाढीच्या मनुष्याने त्याला असं सांगितलं की आता लग्न केलं पाहिजेस तू. तो म्हणाला, हो मी तयार आहे. झुपकेदार मिशा आणि जास्त पांढरट झालेल्या दाढीच्या मनुष्याने लगेचच एक ओळखीतली मुलगी बघितली आणि दोघांचं लग्न लावून दिलं. त्या अमोल पालेकरांच्या रेट्रो बिल्डिंगमधल्या 1 BHK मध्ये 4 जणांना राहणं तसं शक्य नव्हतं. मग तो स्वतःच समजूतदारपणे असं म्हणाला की मी बघतो दुसरा ब्लॉक. आणि लवकरच ते जोडपं नवीन ब्लॉकमध्ये राहायला गेलं, अर्थातच भाड्याच्या, कारण शहर आहे मुंबई. त्याची बायको सुस्वभावी होती, जेवणही चांगलं करायची. तिला वाटायचं आपल्या नवऱ्याने सुखी राहावं, आपण त्याला सुखी ठेवावं. त्याची काही स्वप्न असावीत जी पूर्ण करायला आपण मदत वगैरे करावी. तिने त्याला विचारलंही होतं की तुमची काय स्वप्न आहे तो? त्यावर तो म्हणाला होता, भाकऱ्या पातळ आणि मौसूतच झाल्या पाहिजेत. ती म्हणाली, एवढंच? तो म्हणाला, एवढंच. मग ती हिरमुसली, शी असला कसला बेसिक नवरा हा, याला काही स्वप्न नाहीत, त्याला काही महत्वाकांक्षा नाहीत. काही दिवस ती स्वतःशीच हे म्हणत राहिली आणि आपली उद्विग्नता वाढवत राहिली. मग एक दिवस असा आला की ती त्याच्याशी वचावचा भांडली. वचावचा म्हणजे डेंजर वचावचा. त्याला तिचं हे अंग माहीत नव्हतं, इतकं वचावचा. तिने त्याला भरपूर सुनावलं, तुम्ही असे कसे बुळचट, जग कुठे चाललंय आणि तुम्ही काय करताय? सगळेजण कुठेतरी पोचतायत, काहीतरी मिळवतायत, त्याचे स्टेटस ठेवतायत, लाईक कमेंट्स मिळवतायत. तुम्हाला काय तर नुसतं बुक स्टोअर सांभाळायचंय? आयुष्यात प्रगती नको करायला? व्हॉट द हेल? आयुष्यात काही अचिव्हमेंट्स नकोत? व्हॉट द फक? किती दिवसात मी DP अपडेट केला नाही माहिती आहे? तिचं बोलणं ऐकून तोही एकदम चार्ज झाला. त्याला वाटलं, साला बरोबर आहे, आयुष्यात काहीतरी एक्साइटिंग चॅलेंज पाहिजे ना भाऊ. कशाच्या तरी मागे जीव खाऊन पळायला पाहिजेच ना येड्या. मिरची लागली पाहिजे ना येड्या. सेटल होऊन कसं चालेल? आणि त्या क्षणी त्याने ठरवलं, बायको आपल्याला ग्रे मर्सिडीज C63 AMG 4 लिटर ट्विन टर्बो V8 पाहिजे. त्या गाडीतून आपण प्या 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 असा हॉर्न वाजवत शहर फिरलो पाहिजे. पाहिजे बास. बायको सुद्धा फुल चार्ज झाली. वा, बेस्ट मर्सिडीज मला पण आवडते, काहीच प्रॉब्लेम नाही वगैरे. त्यानंतर मग त्या दोघांच्या अंगात ऊर्जाच संचारली जणू. त्याने दुसऱ्या दिवशीच घरामध्ये ठिकठिकाणी ग्रे मर्सिडीज C63 AMG 4 लिटर ट्विन टर्बो V8चे फोटो लावले. श्री स्वामी समर्थच्या जपाची जशी कॅसेट असते तशी नॉनस्टॉप ग्रे मर्सिडीजच्या जपाची कॅसेट करवून घेतली आणि दिवसभर ती घरात प्ले झाली पाहिजे, अजिबात बंद करायची नाही वगैरे नियम पाडले.
येता जाता तो ग्रे मर्सिडीजचं स्मरण करू लागला. आळस देताना आई गे असं म्हणायच्या ऐवजी मर्सिडीज ग्रे असं म्हणायला लागला. बायकोशी संभोग करताना देखील मोठमोठ्याने ओ माय गॉड मर्सिडीज मर्सिडीज असं ओरडू लागला. तिनेही तसंच ओरडायचं अशी त्याने तंबी देऊन ठेवली होती. असे काही दिवस गेले आणि एक दिवस समजलं की त्याच्या बायकोला दिवस गेले. त्या दिवशी तो आनंदाने नाचला. आता 9 महिन्यांनी मर्सिडीज फिक्स असं ओरडत तो रस्त्यावर हिंडला. तशी नाही म्हणाला त्याच्या उरात जरा धाकधूक होती की समजा तिच्या पोटी मर्सिडीज नाही आली तर, सँट्रोच आली तर, किंवा ट्रॅक्टर झाला तर काय करायचं तिच्या आईला. पण लगेच तो स्वतःला धीर द्यायचा की नाही नाही आपण एवढी मेहनत केली आहे, एवढं मॅनिफेस्टेशन केलं आहे, युनिवर्स ते देत असतं जे आपण मॅनिफेस्ट करतो, त्यामुळे ते वाया तर जाणारच नाही. गेले कित्येक महिने मी आणि माझी बायको फक्त ग्रे मर्सिडीज C63 AMG 4 लिटर ट्विन टर्बो V8 हिचं स्मरण करतोय, आमच्या पोटी तीच येणार. तरीही धाकधूक अशी वाटायला लागली की तो तडक घरी जाई आणि बायकोच्या पोटाकडे एकटक बघत 108 वेळा ग्रे मर्सिडीजचा जप करी. आणि अखेरीस त्या दोघांची मेहनत फळाला आली. त्याच्या बायकोच्या पोटी अगदी त्याला जशी हवी होती तशीच ग्रे मर्सिडीज C63 AMG 4 लिटर ट्विन टर्बो V8 जन्माला आली. नॅचरल डिलिव्हरी. बाई आणि मूल दोघेही सुखरूप. जन्माला आल्याबरोबर तिच्या V8 इंजिनाची घरघर ऐकून त्याला कानात गुलाबजामचा पाक ओतल्यागत झालं. तळहाता एवढी होती ती मर्सिडीज, पण काय सुंदर होती. तिच्या टपावर थोडंसं जावळ होतं, ते नंतर सर्व्हिसिंग करून काढणं भाग होतं. तिच्या लेदर सीट्स तर इतक्या मौसूत होत्या की त्याला वाटलं चायला ह्याच्यावर आपण जेव्हा बसू तेव्हा गरम तव्यावर बटर टाकल्यावर ते जसं आहा करत वितळतं तसे आपण वितळू. कधी एकदा ही मर्सिडीज मोठी होतीये आणि आपण तिच्यातून वुंग वुंग करत रपेट मारतोय असं त्याला झालं होतं. मग हे नीट आहे का, मग त्याने न राहून असा एक गायनेकोलॉजिस्ट शोधला जो आधी फिजिक्सचा प्रोफेसर होता, नंतर गायनेकोलॉजिस्ट झाला आणि आत्ता हल्ली तो गॅरेज चालवतो. असा मनुष्य मिळणं म्हणजे दुर्मिळ गोष्ट होती. पण त्याची इच्छाशक्ती स्ट्रॉंग होती आणि त्याचा युनिव्हर्सवर विश्वास होता आणि मॅनिफेस्टेशनबद्दल त्याने खूप पुस्तकं वाचली होती. त्यामुळे 15 मिनिटाच्या मॅनिफेस्टेशनमधनं सगळं साध्य होतं हे त्याला माहिती होतं. त्याला असा माणूस सापडला. त्याने त्या मनुष्याचा पत्ता काढला आणि ती मर्सिडीज घेऊन त्याच्यापाशी तो गेला. त्या मनुष्याने ती एवढीशी जी मर्सिडीज आहे तिला नीट न्याहाळलं. 2-3 फिजिक्सचे लॉ, ऑटोमोबाईल आणि गायनेकोलॉजीमधलं ज्ञान यांचं त्याने मिश्रण केलं आणि काहीतरी आकडेमोड करत तो म्हणाला की बघा, तुमची मर्सिडीज योग्य ती वयाची आणि आकाराची व्हायला एक 6-7 महिने तरी जातील. पण तोपर्यंत तुम्हाला तिची व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल, वेळच्या वेळी सर्व्हिसिंग करायला लागेल, नाहीतर तिची वाढ खुंटू सुद्धा शकते आणि वाढ खुंटून तिची वॅगनर झाली तर माझ्यावर जबाबदारी नाही. तो म्हणाला असं कसं, मी करणार ना सगळं, तुम्ही नका टेन्शन घेऊ. मग पुढचे 6 महिने सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स यांच्या रगाड्यात त्या दोघांची चांगलीच फरफड झाली. त्याने तर एक वेळचं जेवण बंद केलं, त्याच्या बायकोनेही बंद केलं. होते नव्हते तेवढे सगळे दागिने मोडले, कर्ज काढलं, पार्ट टाइम दुसरा जॉब करायला सुरुवात केली. असं बरंच काय 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 झालं. तरीही मर्सिडीजच्या खर्चाचा कसाबसाच ताळमेळ लागायचा. 6 महिने आपल्याला मनावर दगड ठेवूनच जगायचंय असं त्या दोघांनीही पक्क ठरवलं होतं. त्याने तर कधीही होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रारही केली नाही. मर्सिडीजच्या वाढीवर परिणाम होऊ नये म्हणून चिडचिडही केली नाही. पण हे सगळं निचरा न केल्यामुळे त्याच्या मनात कुठेतरी साठत राहिलं, एवढं मात्र खरं. आणि मग तो अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवशी मर्सिडीज योग्य त्या आकाराची होणार होती. गेले 2 महिने त्याने ती घरातनं बाहेर काढून बिल्डिंग खाली लावायला सुरुवात केली होती. रोज जाऊन तो तिची किती वाढ झालाय ते बघायचा, तिला स्वच्छ पुसायचा आणि उंची कापडापासून तयार केलेलं कव्हर तिच्यावर घालून घरी यायचा. काल त्याने बघितलं, नॉर्मल गाड्यांची जेवढी लांबी रुंदी उंची असते तेवढी या मर्सिडीजची झालेली आहे. उद्या हिच्यात बसून पहिली रपेट मारायला तर काहीच प्रॉब्लेम नाही. घरी येऊन त्याने ही बातमी बायकोला सांगितली तर बायको आनंदाने किंचाळली, कारण फायनली तिला DP बदलायला आणि स्टेटस ठेवायला कारण मिळणार होतं. मग त्या दोघांनी ठरवलं की आज रात्री एकदम शांत, एकदम निवांत, अतिशय स्वच्छ, अतिशय मोकळ्या मनाने झोपायचं. उद्या मर्सिडीजमध्ये बसायचं म्हणजे आज झोप छान झाली पाहिजे. सकाळी उठल्यावर मन अगदी प्रसन्न असलं पाहिजे. उद्यापासनं आपले हे अतोनात कष्ट संपणार आहेत आणि लक्झरी म्हणजे काय हे आपल्याला समजणार आहे. ते कवेत घ्यायला आपण उत्साही, आनंदी, टवटवीत असलं पाहिजे. म्हणून आज अगदी शांत निवांत झोपायचं. झोप छान झाली की पुढचा दिवस छान जाणार असं त्याने बायकोला 10 वेळा निक्षून सांगितलं. ती सुद्धा म्हणाली हो बरोबर, चला छानपैकी झोपू आपण आज. मग त्या दोघांनी दिवे बंद केले, एकमेकांचं अभिनंदन करून, पांघरून ओढून डोळे मिटले. 5-1 मिनिटं निवांत गेली असतील.
6व्या मिनिटाला मोठ्याने गुणगुण करणारा एक डास त्यांच्याजवळ आला, म्हणजे त्याच्याजवळ आला आणि कानापाशी येऊन त्याचं जे कर्तव्य असतं ते करू लागला. त्या सरशी त्याची झोप चाळवली. त्याने हवेतच हातबीत फिरवून असं डासाला हाकलवण्याचा ट्राय केला. डास आपला थोडंसं सौजन्य दाखवत जरा लांब गेला आणि परत त्याचा डोळा लागल्यावर पुन्हा कानापाशी आला, पुन्हा त्याची झोप चाळवली म्हणजे ॲक्च्युली मोडली जाता. त्याने तावातावाने उठून लाईट लावली आणि कुठं आहे तो भिकारचोट डास असं म्हणत तो डास शोधू लागला. पण तो डास 12 गावचं रक्त प्यायलेला होता. तो काही सहजासहजी त्याला सापडणार नव्हता. मग त्याने काय केलं तर त्याने फॅन वाढवला आणि डोक्यावर पांघरून घेऊन राग आवरत तो परत झोपला. पुन्हा त्याचा डोळा लागल्यावर डास त्याच्या जवळ आला आणि गुणगुण करू लागला. हा डास म्हणजे असंबद्ध जिब्रीश असण्याची एक दाट शक्यता आहे. असंबद्ध जिब्रीश हे माझ्या या कथासंग्रहामधल्या अनेक कथांमध्ये परत परत येणारं पात्र आहे आणि त्या पात्राला मी कसंही वागवतो. म्हणजे ते पात्र माणूस खूप कमी असतं आणि इतर विचित्र गोष्टीत जास्त असतं. तर या कथेमध्ये ते डास बनून आलं आहे असं माझाच अंदाज आहे. तर हा डास म्हणजे असंबद्ध जिब्रीश असण्याची एक दाट शक्यता आहे. दाट म्हणजे अगदी दाट, कारण त्याला असं भलत्या वेळी भलती रूपं घेऊन माणसाची कळ काढायला फार आवडतं. महत्त्वाचा पेपर देत असताना एखाद्या हुशार विद्यार्थ्याच्या डोक्यात एक दणदणीत वाजणारं गाणं होऊन ठाण मांडून बसणं, बीनबॅगमध्ये बसून नेटफ्लिक्स बघत जांभई देत असतानाच्या असणाऱ्या व्यक्तीच्या तोंडात चिलट होऊन एंट्री मारणं आणि त्याला पुढचे 6-7 तास घसा खाकरायला लावणं असे विचित्र खेळ तो खेळत असतो. त्यामुळे हा मुद्दाम कळ काढल्यासारखा वागणारा डास हा असंबद्ध जिब्रीशच असावा हे म्हणायला भरपूर वाव आहे. तर पुन्हा जेव्हा हा डास त्याच्या कानापाशी आला आणि गुणगुण करू लागला तसा तो प्रचंड भडकला, पांघरून भिरकावून उठला आणि अद्वा तद्वा शिव्या घालत डास शोधत कुठेही हात आपटू लागला, डासावर ओरडू लागला. त्याचा हा अवतार बघून बायको उठली, ती त्याला गप्प करू लागली. काय काय करत आहे, झोपा की शांतपणे. यावर तो तिच्यावरच चिडला, म्हणजे तू बोल नकोस, चायला एवढं प्रचंड मर मेलोय 6 महिने तर कोणासाठी, तूच माझ्या डोक्यात खूळ भरवलंस हे मर्सिडीजचं, आता शांत झोपही लागत नाहीये, ती सुद्धा तुझ्यामुळेच. डासाचा राग माझ्यावर कशाला काढताय, उगाच मॅटर नका करू, झोपा गुमान, झाली माझी झोप मोड. आता उद्याचा दिवस पण बर्बाद होणार. 6 महिने ज्या दिवसासाठी राबलो तो दिवस बर्बाद झाला. आता मी काय करू, सांग ना काय करू. तिचा गळा धरून तिला गदा हलवत तो लालेलाल झालेल्या डोळ्यांनी विचारू लागला, काय करू, कुठं आहे तो डास, का मोडली झोप माझी, कोण आहेस तू. अक्षरशः काहीही बरवळू लागला तो. मग काही नाही, मग त्याच्या लक्षात आलं की कोणाचा तरी प्राण घेतल्याशिवाय आपल्याला झोप लागायची नाही. डास तर काही सापडेना, बायको समोर होती. मग त्याने गळा धरलेले हात जास्तच आवळले आणि मला शांतता पाहिजे, मला झोप पाहिजे म्हणत तिचाच प्राण घेतला. बायको मेली. 2 मिनिटे गेली. मग तो भानावर आला. आपण काय करून बसलो याची त्याला जाणीव झाली आणि त्याला प्रमाणाच्या बाहेर पश्चाताप होऊ लागला. रडत घसा फाटेपर्यंत ओरडत तो गोरिलासारखे छातीवर हात असे आपटून घेऊ लागला. त्या आवेशात एक गुद्दा त्याने डाव्या छातीवर इतक्या जोरात हाणला की आतमध्ये असलेला त्याच्या हृदयावर पोचा पडला. ते हृदय म्हणलं, हेजा आपण नाही पंपिंग करणार, भाग तुझ्या मायला. मग तोही मेला. त्याच्या वर ठेवलेल्या सुटकेसच्या हँडलवर बसून डास उर्फ असंबद्ध जिब्रीश हे सगळं बघत होता. आपण काय नाही केलं, आपल्याला काय माहीत नाही, असं चेहरा करून तो सुमडीतनं तिथनं बाहेर पडला. आता हे उपसंहार, आपली गोष्ट जवळजवळ संपत आली. मर्सिडीज काही दिवस तशीच खितपत पडून राहिली. मग हळूहळू लोकांनी तिचा एक पार्ट पळवून न्यायला सुरुवात केली. आधी लोगो, मग हेडलाईट्स, मग टायर, मग म्युझिक प्लेअर, मग सीट्स, इंजिन, पत्रा, सगळेच. नंबर प्लेटा रंगवणारा त्याचा किडका बाप या मर्सिडीजपर्यंत कसा पोचला आणि ड्रायव्हरची सीट त्याने कशी लंपास केली माहीत नाही, केली एवढं मात्र खरं. आता त्याच्या त्या जुनाट दारिद्र्याची जळमट लागलेल्या चाळीतल्या गळक्या घरात एक मर्सिडीजची अस्सल लेदरची पराकोटीची आरामदायी रिक्लायनर सीट आहे. त्याची आई गॅस पुढं बसून स्वयंपाक करायचा असला की बुडाखाली अत्यंत आरामदायी अशी सीट घेऊन बसते आणि भाकऱ्या थापता नवऱ्याचं तोंड भरून कौतुक करते. हल्ली तिच्या भाकऱ्या छान होतात. त्याची गंजलेल्या कपाटासारखी मख्ख बहीण हे अनुभवायला तिथे नाही, कारण ती गेल्या वर्षीच एका पानटपरी चालवणाऱ्या भैयासोबत पळून गेली कुठेशी. यावर त्याचा किडका बाप म्हणाला होता, मरो तिच्या आईला ओझं उतरलं डोक्यावरचं. आता हे जोडपं आळीपाळीने, म्हणजे त्याची आई त्याचे वडील आळीपाळीने सीटचा उपभोग घेतात. किडका बाप त्या सीटवर बसून आरामात नंबर प्लेटा रंगवतो आणि हल्ली या कामाचे 4 पैसे तो जास्तच घेतो.
किंबहुना ज्यांनी ज्यांनी या मर्सिडीजचे पार्ट पळवलेत त्या सगळ्यांनी आपल्या धंद्यात दरवाढ केलेली आहे. सिद्धेश सोसायटीत दूध घालणाऱ्या बळी जंगमने 5 रुपये परवाच वाढवले, त्याच्याकडे स्टिअरिंग व्हील आहे. ज्याने लोगो पळवलाय त्याने त्याचं छानपैकी लॉकेट केलंय आणि आपण भाईगिरीत उतरणार अशी भाषा तो करू लागलाय. असंबद्ध जिब्रिश डेंग्यूचे जंतू घेऊन आज रात्री त्याला चावायला जाणार आहे अशी बातमी माझ्या कानावर आली आहे. काय एकेकाचे छंद असतात तिच्या आईला. धन्यवाद. धन्यवाद. उत्तम कथेचं सादरीकरण. मी अजित बुरे यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते आणि या दोन्ही कथाकारांना लोकसत्तातर्फे भेटवस्तू देण्याची विनंती करते.